या विश्वाचा सर्वश्रेष्ठ आहे. आणि मित्रा माझ्याला नाता टिकविण्यासाठी तूच काय मी सुद्धा प्रयत्न करत आहे. नक्कीच. पण मित्रा आज मला विचार येतोय तुझ्या बाबतीत. हे काय की माझ्या राज दरबारी तू आला, माझ्या मालात नव्हे तर राजदरबारी आलास म्हणजे काही ना काहीतरी कारण असेल. योग्य ओळखीला विचारी दिसतोय. कारण विचारा मित्रा काय कारण? मित्रत्वाचा तुझा आणि माझं नातं, मग हेच ना मित्रत्वाचं नातं अधिक दृढ करण्याचा निश्चय रुक्मयाच्या मनी वावरतोय. आमचं नातं अजूनही घट्ट व्हावं नक्कीच अशी तुझी मनोमनी इच्छा आहे. मग सांग मित्रा तुझ्यासाठी मी काय करावं? माझ्या मनी इच्छा आहे, पण या इच्छेला दुजोरा तेव्हाच मिळेल जेव्हा तुझ्या मनाची संमती माझ्या निर्णयाला मिळेल. मित्रा आता तुझ्यापेक्षा माझं मन विचार येऊ लागलंय. म्हणून माझी संमती तुला हवी आहे. नक्कीच. आणि संमती मिळाल्यानंतरच पुढची पावलं. पण मित्रा मला एक सांग, माझी संमती जर का तुला हवी असेल कुणाशी युद्ध करायचं आहे का? युद्ध कुणाच्या फक्त सांग. संमतीची सुद्धा गरज नाही, फक्त त्यांची नावं सांग, मान मारूनच येईल. विश्वास तुझ्यावर पूर्ण आहे. युद्ध सहकार्य मला तुझ्याकडून नको. मग तर मित्रा आडे वेडे न घेता सरळ आणि स्पष्ट मार्गानं जे माझ्या मनी विचार चाललेत ते मी तुझ्या समोर प्रदर्शित करतोय. मग सांग मित्र असे कोणते विचार? माझी भगिनी भीमती ही माझी भगिनी योग्य आहे. आणि आज माझ्या भगिनीचा विवाह मित्र शिशुपाल मला तुझ्याशी करण्यात आहे. काय तुझ्या भगिनीचा लग्न माझ्याशी? नक्कीच. मित्र अजूनही विचार कर. मी कसा आहे स्वभावाने तुला ज्ञात आहे. तुझी भगिनी मला देतोय अजूनही विचार कर. ठरला विचार. तुझा स्वभाव तुझे गुण परिपूर्ण मला ज्ञान आहे आणि या साऱ्यांचा विचार करून हा निर्णय रुक्मयाने घेतलाय. मित्र मान्य आहे, स्वभावापेक्षा गुण माहित असलेलं चांगलं असतं. माझे गुणही तुला ज्ञात आहेत, माझा स्वभावही तुला ज्ञात आहे. आणि तो तुला जर का आवडत असेल आणि तुझ्या भगिनीशी मी लग्न करावं अशी जर का तुझी इच्छा असेल, इच्छा पूर्ण होईल. पण तू माझा मित्र आहेस म्हणून हा प्रस्ताव तू माझ्या समोर ठेवलास. पण मला अजूनही वाटतंय हे शक्य नाही. अरे पण का? कारण मित्रा जेवढा मी तुला ओळखतो ना तेवढा तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुद्धा ओळखतो. तुझ्या तर मी काय करावं? मित्रा शब्द मी तुला दिलाय, अर्थात माझा शब्द कोणत्या तऱ्हेने परिपूर्ण करावा हा सर्वस्वी अधिकार माझा पोचतोय. तेव्हा त्या शब्दाला कधीच बदलणार नाही. फक्त होकार तुझा म्हणावं. मित्रा तुझ्यासाठी काही पण हा तुझा मित्र करू शकतो जर का तुझा होकार आहे. माझी तुला संमती सुद्धा आहे आणि तिच्याशी माझं लग्न व्हावं ही तुझी प्रामाणिक इच्छा आहे. हे सर्व काही होईल. पण मित्रा लग्न करायचंय पण शुभ मुहूर्ताला सुद्धा तेवढंच महत्व आहे. तुझी जर का संमती असेल तर परवाच्या शुभ मुहूर्तावर माझी भगिनी भीमती आणि माझा मित्र शिशुपाल यांचा विवाह संपन्न होणार. परवाचा शुभ मुहूर्त. आणि मित्रा मला थोडी घाई केली पाहिजे कारण सर्व जबाबदारी माझी असेल. नक्कीच. मित्रा तेवढी जबाबदारी तुझी सुद्धा असेल. आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर या सिद्धी नगरीचा राजकर्ता मी आहे. आणि त्याच्यासाठी मित्रा लवकरात लवकर तुझ्या भगिनीचा होकार घे. माझ्या भगिनीचा होकार निश्चितच मिळेल. पण मित्रा तू मला शब्द दिलाय परवाच्या शुभ मुहूर्तावर विवाह
या तयारी करो पंढरपुरात तुला हजर राहायचंय मग असं जर काय असेल तर मित्र तुझ्या शब्दाला मान देऊ राजप्रसादाचा आगमन झालं 4 वर्गीय बांधवांच्या नेत्र कटाक्षानं मी पाहू लागलो मन समाधानी बनू लागलं प्रत्येक बांधवास गुण्यागोविंदाला नांदता त्याची साक्ष बनू लागली याला कारण काय असेल आमची राजेशाही होय न्यायाच्या कामी अन्याय धर्माच्या ठिकाणी अधर्म आणि सत्याच्या ठिकाणी असत्याचं आचरण आम्ही आमच्या जीवनात केव्हाही केलं नाही जनजीवनाला प्रार्थनीय काय आहे याचा विचार केला योग्य त्या संविधानाच्या अवलुप्त बांधवांना आम्ही प्राप्त करून दिल्या जेणेकरून जनजीवन सुखमय झालं कुणालाही कोणत्याही गोष्टीची न्यूनता नाही याची साक्षही बनू लागली पण हे लीलालाघवी भगवंता ही सारी किमया तुझी आणि तुझ्यात कृपाशीर्वादानं या माझ्या पुंडितपुरात सुख शांतीचं नंदनवन प्रस्थापित झालंय हे सुख शांतीचं नंदनवन हे लीलालाघवी भगवंता असंच असू नये असं सदैव असू नये ही तुझ्या नजरेत सविनय प्रार्थना प्रभू तुझे अनाथ
भजन
नारायणाचं नामस्मरण करता करता या राज दरबारापर्यंत माझं आगमन झालंय. मग मी आलेल्याची जाणीव राजकर्त्याला करून द्यावी. नारायण आधारतरी असा ऐकू येणारा ब्रह्मविद्याचा नाद या माझ्या पुण्यभूमीत धूमधर शांतला योग. आहा, हे सज्जन तारक, हे जगन्नाथ तारक, अरे वा, हे त्रैलोक्य वंद्य पुरुषा, ज्यानं ध्रुव प्रल्हाद नव्हे तर 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश या त्रयी वर्गाचं गुरुत्व स्वीकारून अखेर त्याला अढळ पदाची प्राप्त करून दिली. असे सज्जनांचा उद्धार, दुर्जनांचा संवार यासाठी या विश्वात पायपीट असणारे हे सज्जन तारक, आमचा तुला कोटी कोटी प्रणाम. आहे राजा. शुभ आणि मंगल साजरीचा आशीर्वाद तुझ्या मनात असेल ती इच्छा तो परमेश्वर पूर्ण करेल. बैस राजा, तुझी बैस. आपलं स्वागत आहे, आपलं स्वागत आहे. अत्यानंद वाटला. अगं तुझ्या अंगीची नम्रता पाहिली. कोणीतरी म्हटलंय माणसाच्या अंगी नम्रता असावी. नम्रता पाषाणाला सुद्धा पाजवते आणि त्याच नम्रतेमुळं माणसाला सर्व काही साध्य करता येते. माऊली, तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे होते, जेणेकरून या पदापर्यंत आम्ही पोचलो. हे यशाचं उच्चतम शिखर केवळ तुमच्याच आशीर्वादानं आम्हाला प्राप्त झालं. म्हणून एक लाखाचा पोशिंदा म्हणून, लाख जनतेचा मायबाप म्हणून या राजसिंहासनी आम्ही आरूढ झालो. ते फक्त आणि फक्त तुम्हा सगळ्या थोरांच्या आशीर्वाद. राजा, थोरा मोठ्या परीत जगावे. माणसाने थोरा मोठ्यांच्या विचाराने चाललं असता जीवनाचा खरा मार्ग माणसाला मिळत असतो. पण काय रे, तू माझ्याशी बोलतोयस, तू माझ्याशी हसतोयस, पण तुझा चेहरा जाऊन पाहिल्यानंतर राजा तुझा चेहरा विचारू दिसतोय. काय असं घडलंय राजा? अगदी रास्त ओळखला तुम्ही. मी तुमच्या समवेत बोलतोय. हो, काही क्षण हर्षभरीत होऊन मी तुमचं स्वागतही केलं. योग्यतेनुसार आसनही दिलं. पण माणसाचा चेहरा म्हणजे त्याच्या जीवनातला आरसा आहे. हो, आमच्या मुखकमलावर उमटलेले भाव तुम्ही जाणून घेतलात आणि सहज प्रश्न उपस्थित केला की हे राजा भीमत, नित्यशा वदनानं तू या राजप्रसादी असतोस, पण आज खंतित होऊन निराश वदनानं या मेदिनीकडे का पाहतोय? का रे राजा? माऊली, प्रत्येक गोष्टीला कारणे ठेवलेलंच आहे. कारणाशिवाय केव्हाही क्रिया घडत नाही. हो राजा. आणि क्रियेपासून केव्हाही क्रियापद जोडलं जात नाही. पण आश्चर्य वाटते आज गजानंत राज लक्ष्मीचा वैभव तुझ्या चरणाशी आहे. अगदी सत्य. संपत्ती, संतती सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे प्राप्त झाले. माऊली, तरी सुद्धा विचार कसला? याला कारण आहे. मी जरी लाखाचा पोशिंदा असलो, हो, तमाम जनतेचा भाव असलो, अगदी बरोबर, मी एक राजा जरी असलो तर एका बाजूनं विचार केला, मी एका कन्येचा बाप आहे हो. आणि योग्य वयात आलेली पोर म्हणजे बापाच्या जीवाला तो घोर असतो. शाबास. 100 हत्ती पोसायला चांगलंय, पण वयात आलेली एकुलती एक पोर सांभाळणं म्हणजे किती डोईदळ होतं याची कल्पना बाप झाल्याशिवाय समजत नाही. बापांच्या आतड्याची माया ही बाप झाल्यानंतरच समजते. राजा, कन्या ही रास संकटाची. अगदी सत्य. मुली मोठी होऊ लागली की आई वडिलांचे विचार मांडू लागतात. मुलीचं लग्न वेळेवर झालं पाहिजे, योग्य वय मुलीला मिळालं पाहिजे. उद्या लग्न झाल्यानंतर आपली मुली सुखात समाधानात राहिली पाहिजे. कधीही तिनं मागे पाहू नये. त्याच बरोबर प्रत्येक बापाच्या मनात स्वप्न असतं की योग्य वयात आलेल्या मुलीचं लग्न करून कन्यादानाच्या ऋणातून प्रत्येक बापाला मुक्त व्हायचं असतं. तिचा सुखी संसार आपल्या उघड्या डोळ्यानं त्याला पाहायचं असतो. अगदी तेच विचार माऊली, तेच विचार आमच्या मनात आलेले. आणि तिला पाहिलं की बापाचं मन एकच सांगून जातं, आपल्या पोरीचं कुठंतरी लग्न करावं आणि एकदाच कन्यादानातून मुक्त व्हावं.
आणि ते पुण्य संपादन करून घ्यावं. राजा, याच्यासाठी नुसता विचार करू नकोस. अरे यावर मी तुला मार्ग सांगेन. कोणता? त्रैलोक्यात माझी पायपीट असते. तुझ्या कन्येच्या सौंदर्याला शोभणारा, तुझ्या या राजवैभवाला शोभणारा असा सुंदर वर मी शोधी. आपण तिला लवकरात लवकर चतुर्भुज करूया. मला संशोधन करणं हे पाप या नात्यानं माझं कर्तव्य आहे. मुली जरी माझी असली तरी प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र हे ठेवलेलंच आहे. हो, उद्या लग्न हे माझ्या मुलीचं करायचं आहे. संसारात तिला थाटायचं आहे. तेव्हा आमच्या मतापेक्षा तिचं मत जाणून घेतलेलं महत्वाचं आहे. बरोबर आहे तुझं. मग येऊ दे तिला, आपण तिला विचारूया. आणि लवकरात लवकर या गोष्टीचा न्याय मला होईल. कित्येक दिवसांनी तुमचं इथं आगमन झालं आणि म्हणूनच तर हे गुरु माऊली आपल्या सुद्धा पवित्र आणि पूज्य चरणी आमचा सादरणीय नमस्कार. बाळ, तो परमेश्वर सदा सुखी ठेवी तुला. हा माऊली, आपल्या मुखातील शब्द ऐकले आणि खरंच मनाच्या ठिकाणी धन्यता वाटू लागली. बाबा, कित्येक दिवसांनी आमचं आगमन झालं आणि याच आमच्या राज दरबारी नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं. बाबा, आजचा दिवस म्हणजे दुर्ग्य सरकारा योग माऊलींचं आगमन झालं म्हणून. आणि बाबा, आमचं नित्याचं कर्तव्य कोण असेल? आपल्या दोन चरणी सेवा करावी, मंगलकरीचा आशीर्वाद आपल्या जवळ मिळवून घ्यावा या इच्छेनं मी तर नित्य शयन असते. पण आज त्या माझ्या कर्तव्यात थोडीशी मी भर पण करणार. कोणती का माऊली, तुमच्या सुद्धा जनाची चरण सेवा करणार आहे आणि ते पुण्य माझ्या पदरी मी पाडून घेणार आहे. तेव्हा हे गुरु माऊली, अहो तुमचे चरण पाहून खरंच आमचं भाग्य उजळल्याचा भाचा मनोमनी ओलांडला. म्हणूनच तर त्या मंगलकरीचा आशीर्वाद, मंगलकरीचा आशीर्वाद, मंगलकरीचा
जन्मदित्या बापाचा आशीर्वाद आशीर्वाद आहे बा. समाधान वाटल्या पोरी. हा तुझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आमच्या काळजाचा वेध घेऊ लागला. बाबा माऊली पाहिलं का? हो. जसं मी वर्णन केलं होतं त्याप्रमाणे आहे की नाही? हो. राजघराण्याला शोभणारे संस्कार आज या तुझ्या मुलीवर केले. अत्यानंद वाटला हं. माऊली हा. आता मुद्द्यावर येऊया. हं. कारण शुभ कार्याला उशीर होता उपयोगाचा नाही. पोरी, इथं उभी राहा. शुभ कार्य म्हणजे इथं काय उभी राहा. तुला नाही समजणार, तू लहान आहे का? काय पाहिला हं. ही आमची कन्या भीमती नाही बरोबर हे लग्नाचंच वय आहे. लग्नाच्या अगदी योग्य वयात आलेली आहे हं. आणि जास्त वेळ तिच्या मनाचा अर्थ पाहता उपयोगाचा नाही. कारण जगाचा अनुभव मला पुष्कळ आहे. तेव्हा जे जगात चाललंय ते माझ्या घरात नको आहे. म्हणून हा. योग्य वेळात योग्य वेळी तिचं लग्न झालं की आम्हालाही बरं आणि तिलाही बरं. बा. अगर आज लवकरात लवकर तुझं लग्न करायचंय अशी तुझ्या बापाची इच्छा आणि तीच त्याची चिंता आहे आणि मला ती चिंता दूर करायची आहे. तुझ्यासाठी सुंदर असा वर, तुझ्या सौंदर्याला शोभणारा, तुमच्या या राजवैभवाला शोभणारा वर मी पाहणार आहे. बाबा पण त्यापूर्वी तुझी इच्छा, तुझ्या काहीतरी मागण्या असू शकतात हा आणि ते पूर्ण करण्यासाठी सांग. तुझ्या बापाजवळ बाबा काय अपेक्षा आहे? मला लग्न करायचंय पण माझी एक छोटीशी अट आहे कोणती? आणि ती जर अट तुम्ही परिपूर्ण केलात ना निश्चित मी लग्नाला तयार तुझी आहे. इच्छा हो. लग्नापूर्वी मुलीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जातील. हो ना. तुझा बाप इथं अजून समर्थ आहे. हा काय हवं ते बोल. बा- काय जीवनात कशाची कमी आहे आम्हाला सांग. बाबा हवं नको ते देऊ आम्ही. निश्चित सांगेल ना. प्रत्येक सुख तुझ्यासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ. काय हवंय? माऊ अहो प्रत्येक स्त्री सुखी समाधानी केव्हा होते? ती सुखाचा संसार केव्हा थाटते? केव्हा ग? मनासारखा जेव्हा वर मिळतो ना त्यावेळी ती सुखी समाधानी होते. आणि म्हणूनच तर कळू लागल्या दिवसापासून ज्या देवतेची आम्ही भक्ती केली म्हणजेच आर्य धर्मातल्या स्त्रिया काय म्हणतात, पती हाची माझा देव. आपला पती परमेश्वर मानून प्रत्येक स्त्री आपल्या पतीची सेवा करत असते. पण मी मात्र असं म्हणेन, देव तोची माझा पती. या विश्वाचा देव म्हणून जो नटला गेला तोच गोपाल कृष्ण आमचा पती व्हावा ही मनात इच्छा आहे. अरे हे काय ते आहे? आणि मग देव हाची माझा पती. हो आणि जर हे माझं स्वप्न साकार झालं नाही ना तर मी लग्न कुणाशीही करणार नाही. हा जन्माव्या इथे मला लग्न करायचं नाही. माऊली, हा. आता तुमच्यापाशी माझं सापड आहे. कोणतं रे? कारण आता या प्रसंगातून वाचविला तर तुम्ही. अरे बा. कारण मला माझी मुलगी अशीच आयुष्यभर ठेवायची नाहीये. तिचं लग्न हे मला करायचंच आहे. पण तिची जर इच्छा असेल तो देवच आपल्याला पती लाभावा हे माझ्यानं काही शक्य होणार नाही. बाळ, लग्नापूर्वी प्रत्येक मुली अनेक स्वप्न रंगवत असतात पण सारीच स्वप्न पूर्ण होतात असं नाही बा. पण तो विश्वाचा देव आहे. तू आज त्याचे पराक्रम, त्याची स्तुती ऐकून तू त्याच्याशी लग्न करावं असं म्हणते. अशी माझी पण त्याच देवाने तुला नकार दिला तर तुझ्या प्रेमाचं काय सांग मला. माऊली हा. अहो मी मनापासून प्रेम करते आणि माझ्या प्रेमावर मला खात्री आहे. जे मी स्वप्न पाहिले ते निश्चित साकार होणार आहे आणि मला भीती नाही. तुमचा वरद असतं माझ्या पाठीशी. अहो ते तुम्ही अशक्य ते शक्य निश्चित कराल असं मला वाटतं. राजा, तू चिंता करू नकोस. अरे मी भूत भविष्य जाणतोय. हा मग ऐक, काय तुझ्या कन्याचं लग्न कुणाशी होणार आहे ते भविष्य मी तुला सांगतो. तुझ्या मुलीचं जे लग्न होणार ते गोपाल कृष्णाशी होणार आहे. हा विधी संकेत आहे. हा भालपट आहे. हे विधी विधान आहे. हो हो. माऊली, या विश्वात काळाचा कायदा, नियतीचा नियम आणि विधीचं विधान कुणालाही चुकलं नाहीये. अगदी बरोबर जे बोलला. नियतीला मान्य आहे, ते आम्हाला अमान्य करण्याचा अधिकार केव्हाही पोचत होय नाहीये. ना? हे जर तिचं भाकीत असेल तर जास्त विलंब नकोय. परवाच्या शुभमुहूर्तावर अगोबाई माझ्या कन्येचं लग्न मला लावायचं आहे. एवढी काही मग बाबा एवढं चांगलंय. हा सुख सोहळा
परवा लग्न आहे. याला कारण आहे. मी बोलणारा कोण? साळुंकी मंजुळ बोल बोलीत असे बोलविता धनी वेगळा. अगदी बरोबर. मी फक्त निमित्ताला कारण आहे, करता करविता तोय. माझ्या मुखातून असे शब्द का निघाले हे फक्त त्या भगवंतालाच माहिती आहे. म्हणून माझं एक साकडं आहे तुम्हाला. तुम्ही आता इथून जातात, एवढ्या कमी कालावधीत मला सर्वांनाच काही आमंत्रण देता येत नाही. तेव्हा माझ्या वतीनं स्वर्ग लोकात गेला तर सगळ्या देवदेवतांना आमंत्रित करा. आमचं औदवाचं निमंत्रण सगळ्या देवदेवतांना पोचवा. जिथे जाईल तिथे सर्वांना हे निमंत्रण सांगायचं. देवतांना हे निमंत्रण तुम्ही आहे आपला पुत्र रुपया आपल्या चरणी सादरणीय परमेश्वर सुख ठेवीन तुला. हे भैया आम्हाला आपलीच मार्गपरीक्षा होती. युवराज, एक सारखे मित्र लागले होते ते तुझ्याच आगमनाजवळ. आमच्याकडे होय, कारण एक महत्वाची जबाबदारी तुझ्या मागे द्यायची आहे. जबाबदारी पिताश्री आतापर्यंत आपण सोपविलेली प्रत्येक जबाबदारी या आपल्या ज्येष्ठ पुत्रानं पार पाडली आहे. मग सांगा आजच्या दिवशी कोणती जबाबदारी माझ्या माती आपल्याला सुपूर्द करायची आहे? भैया, जबाबदारी कोणती माहिती आहे का? कोणती काय? परवाच्या शुभमुहूर्तावर तुझी भगिनी म्हणजे माझी मुलगी भीमकी तिचं आम्ही लग्न ठरविले. आणि लग्नाचं आमंत्रण प्रत्येक देशोदेशात तुला पोचवायचंय. समाधान! अरे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी माझ्या भगिनीला विवाह चेरी देशात ठरवून आलोय आणि तोही प्रभातार्थ शुभमुहूर्तावर. मग ही आनंदाची वार्ता मी पिताजीला कथन देण्यापूर्वी त्याला कळली. समाधान! मनाची जिज्ञासा वाढू लागली. कोणती? परवाच्या शुभमुहूर्तावर विवाह. हो, आनंद आमच्याही मनाला झाला. आता जास्त बोलण्यात वेळ घालवू नको. निवड कसं सैन्य घे, रस सुसज्ज कर आणि प्रत्येक देशोदेशी आमंत्रण घेऊन जा. पण संशय वाढू लागला. विवाह परवाच्या शुभमुहूर्तावर आहे. मी येण्यापूर्वी ही आनंदाची वार्ता तुम्हाला कळली. हो, विवाह कुणाचा कुणाशी होणार आहे? मग हे घाई गडबडीचं लग्न आहे. हो ना. काही क्षण तुला सांगायला मी विसरलो, कारण हा निर्णय नुकताच झालेला आहे. देव ऋषी नारद मुनी यांच्या साक्षीनं आमच्या भीमकीचं लग्न हे देवकी नंदन गोपाल विनंतीनं मी तुम्हाला सांगतोय, जो तुम्ही ठरविला काय बोलतोय त्याचा विचार केलायस का? पूर्णपणे. अरे ज्याच्याशी मी तिचा विवाह ठरविलाय ती कोणी सामान्य असती नव्हे. तो जगाचा देव आहे, या विश्वाचा माय बाप आहे. आणि अशा विश्वाच्या देवासमवेत आपल्या भगिनीचं आमच्या कन्येचं लग्न होत आहे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पण माझ्या दृष्टीनं तो एक कवळ्याचा पोर आहे, तो एक चोर आहे आणि अशा चोराशी माझ्या भगिनीचा विवाह होणार नाही. मैया, दुसऱ्याला दुसरं देण्यापूर्वी स्वतःच्या जीवनाचा जरा अर्थ जाणून घ्या. अरे तू उभा आहेस, तू बोलतोयस, तू चालतोय,
याला एकमेव कारण फक्त आणि फक्त तो आत्मरूपी परमेश्वर आहे. नक्कीच. आणि त्या परमेश्वराला तुझ्या देहात ठाव म्हणून बसलाय. त्या देवाला तू दूषण देतोय, याचा अर्थ तुझी दूषण तुलाच लागताय. माझ्या अंतर्मनी वास्तव्य करणारा आत्मरूपी परमेश्वर, त्याचा परमेश्वराने मला ही बुद्धी दिली आहे आणि त्याच्या बुद्धीनुसार हा रुक्मया चालतोय. परवाच्या शुभमुहूर्तावर तुमच्या म्हणण्यानुसार भीमकीचा विवाह होणार, पण तो ज्या काळा कृष्णाशी नव्हे तथा माझा परममित्र जैनी नरेश शिशुपालाचा. आता समजलं मला की जन्मदित्या बापाला विरोध का चाललाय. रुक्मय्या, मैत्री ही तुमची काल सकाळची, पण ज्या बापाच्या हिरण्य गर्भापासून तुझा जन्म झाला, जो जन्माचा बाप ठरला, त्या बापापेक्षा तुला मित्र महत्वाचा आहे का? तुमचाच रक्त माझ्या देहात वास्तव्य करतोय. अर्थात दिलेला शब्द परिपूर्ण हा तुमचा पूर्ण आहे. मला मित्र शिशुपाल नरवणी शब्द दिलाय. परवाचा शुभमुहूर्तावर तुझा आणि काय गोष्ट घडली होत्या. माझे शब्द सत्य करत असताना माझा शब्द जर का माझा भाव असेल तर आम्हाला भाव नसला. शिवापतीला तुमचा पुत्र करेल. मी शांततेने बोलतो, याचा अर्थ तू काही बोलावं आणि मी ते ऐकून घ्यावं असा त्याचा अर्थ नव्हे. जन्म मी तुला दिलाय, मी तुझ्या जन्माचा बाप आहे आणि बाप याला देव. मी माझा निर्णय घेणं साहजिकच आहे. तुझ्या मताची, तुझ्या निर्णयाची मला गरज नाहीये. कन्येचा बाप मी आहे. माझी मुलगी कुणाला द्यावी अथवा न द्यावी हा माझ्या मुलामुल हक्काचा विषय आहे. तुझा संबंध पोहोचत नाहीये. आणि आज माझ्या इच्छा जर का माझा जन्म देता भावे नसेल तर बापाचा सेवा करो. मला माझे शब्द पूर्ण करावे लागतील. तुझ्या नेत्रावर चढलेली भ्रमाची धुंदी आहे आणि ती धुंदी उतरवण्यासाठी मला तरी कितीसा कालावधी लागेल.
आमची चूक आमच्या लक्षात आली आहे. लहानपणापासून सुज्ञ स्त्रीच्यावरून आम्ही तुझा देह घडविला. संस्काराचं बीजारोपण आम्ही तुझ्यावर केलं. पण जे संस्काराचं बी मी तुझ्यावर पेरलं ना ते निर्जीव खडकावर पडलं. हे आज मलाच पटून आलंय. मला दूषण देतोय. माझ्या शब्दावर तुम्हाला हा पाप नव्हे, हा साप आहे. अरे आणि हा सापाचा फळा. नाही नाही मारू शकत, नाही या बापावर वार करू शकत. अरे वार करायला वाघाचं काळीत लागतं, भेडाचं नव्हे. तुझा दुसरी गोष्ट, अरे या विश्वात ज्याला बापाचा मान सन्मान राखता येत नाही, जो बापाला अरे तुरेवर येतो, अशा संतानापेक्षा मी निसंतान स्वीकारेन. धिक्कार धिक्कार असो, धिक्कार असो. घराचं दूषण तू मला दिले, पण थेरड्या हे गोष्ट ध्यानी ठेव. माझा दुर्दैव म्हणून तू माझा भाव आहे. आणि आज माझा दुर्दैव तुझा रक्त माझ्या देहात वास करतोय. मी ठार आहे, मी व्याघ्रत आहे, मी थांबलेला आहे. तुझा सेवन करून नाही असतो. पितृ हत्येचा मला रोष मला माझ्या मस्तकी बांधून घ्यायचा आहे, म्हणून मी थांबलो. अरे जन्म देत्या बापावर हात उचलला काय आणि मारलं काय सारखंच आहे. तू मला मारलंस काय आणि या इथं माझा अपमान केलास काय. पातकी तो पातकीच झाला. आणि तू तुझ्या साता जन्मापर्यंत तुला कधी पुसता येणार नाही. माझ्या बापाचा विचार मी आहे. बापाची हाय हाय तुला भोगावी लागेल. भोगेल. माझ्या श्रीपाचा विचार तू करू नये. कारण बाबा पुत्राच्या शब्दावर येतो. तो बाप माझ्यासाठी जिवंत असून मेल्यासारखा आहे. अरे ज्या पुत्राला बाप आणि मुलगा याची मर्यादाच समजत नाही, त्या मुलाला आणि मुलगा म्हणून सांगण्याचा अधिकारच नाही. अधिकार युद्धात पराजित तू झालाय. आता अधिकार काय असतो हे मी तुला दाखवून देणार. मी जातीवंताची औलाद आहे, मोडेन पण वाकणार नाही. युद्धात परास्त झालो म्हणून तुझ्या बोलण्यानं, तुझ्या धमकावणीनं मी माझा निर्णय बदलेल असं वाटत असेल, हा तुझा गैरसमज आहे. वाटेल कर, माझ्या जीवनात असंख्य प्रश्नामध्ये निर्माण कर. मला त्याची भ्रांती नाही. तुझ्या अधिकारासाठी मी आता वाटत पाहणार नाही. कारण जर तू माझ्या समवेत युद्धात परास्त झालाय, संपलाय तुझ्या या पुंडिक प्रवरचा अधिकार. याच्या प्रया पुंडिक प्रवर अधिकाऱ्या रूपात येते. आणि हा अधिकार असतो तुला जिवंत ठेवणार कामाला का. माझा मित्र शिशुपाल याला मी शब्द दिलाय. परवाच्या शुभमुहूर्तावर माझ्या भगिनीचा मुलगा हवा. तो विरोध ठेवला. मी तुला तुझ्या नेत्रानं दाखविणार. मी तुला अजूनही सामोपचारानं सांगतोय, मला जिवंत जर ठेवलंस तर जीवनात पस्तावलास तू. त्यापेक्षा संधी आहे, एक तर मला संपव, त्यापेक्षा तू तरी संपवून घे. तुला कधीच मारणार नाही. अखंड करावा.
माझ्या साऱ्या मैत्रिणींना सांगितलं होतं. सांगितलं कशाला? हे आमचं नित्याचं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य पार पाडल्यानंतर मनातील विचार एकमेकांना सांगावे, एकमेकांचे हितगुज एकमेकांना सांगावेत. हे आमचं नित्याचं कर्तव्य. खेळ खेळावेत, मनातील मनोरंजन करावं, या ठिकाणी आम्ही करत असतो. पण चौबाजूला पाहते ना तर आमच्या मैत्रिणी इथं दिसत नाही. कारण आज माझ्या मैत्रिणींना सांगायचे आनंदाची सुवार्ता, म्हणजेच परवाच्या शुभमुहूर्तावर या भीमकीचं लग्न होणार आहे. आणि तदनंतर हे सुख मला मिळणार नाही. हा आनंद, हे हसणं खेळणं बागडणं माझं लग्न झाल्यापासून माझ्यापासून दूर जाणार आहे. आणि म्हणूनच तर माझ्या इथं मैत्रिणी आल्या नाही, म्हणून मी माघारी जाणार नाही. माझ्या मनातील इच्छा परिपूर्ण करणार आहे. माझा आनंद या लतावेलींना सांगणार आहे, या पशुपक्ष्यांना सांगणार आहे. आणि म्हणूनच तर याच परमेश्वरानं आपल्या कौशल्याची कमालच केली म्हणायची. कारण या निसर्गाजवळ पाहिलं आणि मनाच्या ठिकाणी खरंच आनंद होऊ लागला. पण त्याचबरोबर या बाजूला पाहिलं असेल ना तर ती राघू आणि मैनाची जोडी. तो राघू त्या महिनेला निश्चित काहीतरी सांगतोय खरं, पण काय बरं सांगत असेल? मला वाटतं तो राघू त्या महिनेला सांगतोय की तू माझीच आणि माझीच राहणार आहेस. कारण हे स्वप्न आता आमचं सुद्धा साकार होणार आहे. देवांबरोबर दादाचा आवाज. दादा नमस्कार. कल्याण होईल. दादा तुझं इथं आगमन झालं आणि लहानपणाच्या गोष्टींची आठवण झाली. लहानपणीचा दिवस. अरे दादा एकच, कित्येक दिवसांनी या बागेच्या ठिकाणी तू आलास. आणि लहान असते वेळी आपण दोघे जण इथं यायचो ना. अरे त्यावेळी तू माझ्या मैत्रिणींच्या वेण्या उडायचा, त्यांची थट्टा करायचा. आठवतो तू क्षण मला? गेल्याचा दिवस हो राहिल्या त्या भक्त आणि भक्त आठवणी. हो दादानी खरं सांगू का? अरे लहानपणी आपल्या बरोबर आपल्या मैत्रिणी खेळायच्या ना, त्या काही जणांची लग्न सुद्धा झाली. हो आणि याच गोष्टीचा विचार आता तुला करायला हवाय. म्हणजे तुझा वय आता खेळण्या बघण्याचं राहिलेलं नाही. ही माझी भगिनी आता लग्न योग्य झाली आहे. आणि याच गोष्टीचा विचार मी माझ्या जीवनात केला. पण काय ग निरीक्षण तुझ्या देहाचं मी करतोय. हर्षभरी काय झालंय काय? अरे मी नित्यशा आनंदी असते, पण आज माझं स्वप्न साकार होणार आहे. स्वप्न कोणतं ग? दादा हा माझ्या मनाच्या ठिकाणी आनंद कोणताही माहिती. दादा माझं लग्न ठरलं. लग्न? हो परवाच्या शुभमुहूर्तावर. याला माहिती? दादा परवाच्या शुभमुहूर्तावर म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती? नक्की.
आणि आज तुझ्या विवाहामुळं मलाही माझ्या जीवनात आनंद झालाय. कोणा तेव्हा मी सांगण्यापेक्षा तुझ्याच मुखातून या आनंदाचं कारण मी ऐकेन. दादा, या माझ्या आनंदाचं कारण कोण असेल? कळू लागल्या दिवसापासून ज्या देवतेचं आम्ही भजन पूजन केलं, ज्या देवतेला आशेनी शैनी नेनी ध्यानी म्हणी स्वप्नी चिंतनी पूजण्याचं कर्तव्य केलं, तिच्या विश्वाची देवता म्हणजेच गोपाल कृष्ण गैरसमज तो काळा, तो कपटी, तो नाही. दादा, याच्याशी तुझा कधी विवाह होणार नाही. दादा तू असं का बोलतोस? कारण आहे त्याला तुला ना ते परवाच्या शुभमुहूर्तावर माझं लग्न ठरलं. ते गोपाल कृष्ण यांच्याशीच ठरलंय. परवा शुभ मुहूर्तावर तुझा विवाह होणार, पण तो त्या काळा कृष्णाशी नव्हे, तर माझा मित्र दादा थांबणार रे. दादा सांगणार रे. दादा माझी थट्टा करतोय तू. ही धोका नव्हे, दादा माझी थट्टा करतोय. हे वास्तव नाही रे दादा. दादा मनापासून मी प्रेम केलं रे त्यांच्यावरती, माझ्या सुखाच्या संसारासाठी. दादा मला यांच्याशी लग्न करावं लागेल रे. गोपाल कृष्ण माझे श्वास आहे, गोपाल कृष्ण माझे प्राण आहे. नाही मी राहू शकत त्यांच्या विना. अल्लड स्वभाव तुझा हित कशाला हे तू ओळखू शकत नाही. पण तेच तुझं हित तुझ्या बंधूला ओळखलंय तेव्हा शिशुपाल याच्याशी तुला विवाह करावा लागेल. अरे चैतन्य शिशुपाल यांच्याशी मी सुखाचा संसार नाही रे थाटू शकत. नाही, माझा देह त्यांच्या जवळ असला तरी सुद्धा माझं मन माझ्या गोपाल कृष्णांजवळ असणार. तेव्हा दादा जबरदस्ती करू नकोस रे. कृष्ण एक विनंती करते कृष्ण कोण म्हणतोय कृष्णाचा अन्याय माझा काही शिशुपाल याच्याशी विवाह करण्याची तुझी इच्छा आहे. कृष्ण तुझ्या जीवनात तुझा पती बनवणार आहे. मान्य. दादा तू माझं वाटेल ते खरं, पण जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक ठेप आहे तोपर्यंत माझ्या देवाशिवाय माझा कोणताही विचार माझ्या मनात येणार नाही. कुणाचाही मनात खुशाल तू गोपाल कृष्णाशी विवाह कर, पण ऐक तुझ्या बंधूच्या मुखावर बाहेर पडणारे उद्गार याच रोशनीवरून आपल्या नाही आपल्या नाही तुझ्या
काय केलं तू दादा? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सुखासाठी आपल्या बाबांचा विचार तू डायरेक्ट केलास. बघ दादा, माझ्या बाबांच्या समोर माझं सुख मला प्रिय नाही रे. त्याच माझ्या सुखावरती मी पाणी सोडते, पण माझ्या बाबांच्या सुखासाठी शिशुपालांची मी लग्न करेन मी लग्न. नाही माझा विश्वास नाही, तुझ्या शाब्दिक बोलावर माझा विश्वास. परवाच्या शुभ मुहूर्तावर शिशुपाल याच्याशी तू विवाह करणार आहे. मग जे तू आता मुखावाटे बोलली मला लिखित स्वरूपात लिहून दे. दादा मी तुझी भगिनी आहे. दादा एवढा तरी विश्वास ठेवणार आहे. नाही बाप जिवंत माझ्या बाबांच्या सुख मी सांगेल त्याप्रमाणे या लखोट्यावर तुला रेखांकित करायचंय. ली शिशुपाल नवरा, शिशुपाल नवरा. याच्या पुढं भीमकी नवरी. परवाच्याच शुभ मुहूर्तावर या भीमकीचा आणि शिशुपालाचा विवाह होणार. विवाहासाठी तयार राहा. बंधू आज्ञा तुला. कशासाठी जगायचंय मला? जगण्याची इच्छा नाही. तिथं माझ्या नेमांबरोबर माझं लग्न होत नाही. मग माझा जगून काय उपयोग? हो, स्वतःचा आत्मनाश करावा. काय करतेस तू? अगं पहा, सारीकडे आनंदी उत्सव साजरा केला जातोय आणि प्रत्येक सण नवरी आठवण खाली उतर, खाली उतर. माऊली मला जगायचं नाही हो. असं का म्हणतेस तू? माझ्या दादानं रुपयानं चेदीने शिशुपाल यांच्याशी माझं लग्न केलं. माऊली संपलं होता. काय अधिकार पोचतोय? तुझा नशीब बदलण्याचा अधिकार त्याला कोणी दिलाय? हे तुला त्या भावाने सांगितलं. तुझं नशीब तुझा बंधू बदलणार आहे. या विश्वात देवाला सुद्धा नशीब बदलता येत नाही. हा तर एक मानव आहे. मी सांगितलेलं भवितव्य आहे तुझं. मी तुला सांगितलेलं आहे तुझं लग्न होणार ते गोपाल कृष्णाबरोबर. सत्य होणार आहे. तू खचून जाऊ नकोस. ब्रह्मवाणी ही असत्य आहे. होणार ते केवळ भंग पावणारी नाही. तुमच्या मुखातील शब्द सत्य आणि सत्य होणार आहे. हो, ब्रह्मवाक्य जनार्दन. मग सांगा ना माऊली, यापुढे आम्ही काय करावं? एकच बाळ, तुला माहित आहे, नवी नवरी आपला संसार सुखाचा होण्यासाठी, आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी एका देवीची भक्ती करते.
आणि ती देवी म्हणजेच तिची कुल देवता. हा वाईट विचार आत्मनाशाचा सोड आणि जा तुझ्या कुल देवतेची एकनिष्ठतेने भक्ती कर. माझ्यावर विश्वास ठेव. जा. आहे वारे मित्र प्रेमापोटी स्वतःच्या बापाला तू कारागृहात ठेवलंय. भगिनीचे हाल हाल केलेस. पण पाहूया तू कोणत्या तऱ्हेने स्वतःच्या भगिनीचं नशीब बदलतोय. तुम्ही अशी व्यर्थ धडपड करू नका. हा रसिक प्रेक्षकनो, कैलासवासी गोपाळ राऊळ यांच्या स्मरणार्थ विजय राऊळ त्यांचे बंधू विजय राऊळ यांनी बहुमोल पारितोषिक दिले. परमेश्वराजवळ प्रार्थना करेन कैलासवासी गोपाळ राऊळ यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो, चिर शांती लाभो, चिर शांती लाभो. तुमच्या सुद्धा जीवनात असा कधीतरी वाईट प्रसंग येईल, पण खचून जाऊ नका. एकनिष्ठतेने भक्ती करा. अहो तुम्ही भक्ती केला तर तुमची चिंता त्या नारायणाला आहे, पण मनापासून भक्ती करा. हा वरवर नको. ऐसी भक्ती करा करा रे नामकंठी धरा. ऐसी भक्ती करा करा रे नामकंठी धरा. चुकवा जन्म मरण चुकवा जन्म मरण चुकवा जन्म मरण. नाशिवंताटी स्त्रिया पुत्र धान हे नाशिवंत मोहात राहू नका. नाशिवंताटी 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 स्त्रिया पुत्र धान कीर्ततेची सीनतेचे फळ. कर्म कराल तसं फळ. कीर्ततेची सीनतेचे फळ. ऐसी भक्ती करा करा रे नामकंठी धरा. ऐसी भक्ती करा करा रे नामकंठी धरा. चुकवा जन्म मरण चुकवा जन्म मरण चुकवा जन्म मरण. द्वारकेच्या साम्राज्यात या द्वारकाधीशाची पावलं पडतात. हे 56 कोटी यादव आमच्या नावाचा उदोदा करताय. मन कसं प्रफुल्लित होत आहे. जीवन सौख्याचा उत्कर्ष मारी मनाचा मोठेपणा हा केवळ मागून मिळत नसतो. कर्तव्याला तो मिळवावा लागतो. ते सगळं कर्तव्य आम्ही केलं आणि म्हणूनच हे आमचे यादव आमच्या नावाचा उदोदा करताय. विचार करताय तर माझ्या कृष्णाच्या बाबतीत. कारण कृष्ण प्रतिनिधी दरबार येतोय, माझं दर्शन घेतोय आणि भक्त भक्तीला दर्शन देण्यासाठी निघून जातोय. अरे कृष्ण, एक वेळ एक दिवस तरी या तुझ्या दादाचा कधी विचार केलायस का? कारण ही जबाबदारी मी पेलतोय खरी, या यादवाला मी न्याय देतोय खरा, पण स्वतःच्या जीवनाला सर्वांनी विश्रांती हवी. पण ही जबाबदारी पेलत असताना विश्रांती क्षणभर बाजूला राहते. विचार करताय कृष्णाचा. कृष्ण जर इथं आला असेल तर यादव हो कुणी कृष्णाशी बोलायचं नाही. कृष्णाचं काय करायचं ते मी ठरवणार आहे. एवढं करा.
आशीर्वाद हवे, आशीर्वाद मिळणार नाही, आशीर्वाद देणारच नाही. प्रेमे हे तुझा प्रेम नको आणि माधुर्य नको, आशीर्वाद तुला मिळणार नाही. प्रेमे शुभदिनी दरबारी तू येण्यापूर्वी काही क्षण मी तुझ्यावर राग भरलो, पण तुझ्या मुखात असणारं हे जिभेचं माधुर्य, त्याच माधुर्याचा निवडावर या तुझ्या बंधूला तू आपलासा करून घेतला. कारण दादा याला तुम्ही आहात. मी तुमच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द हे कृष्ण लीनतेनं सारं जग जिंकता येतं. अहंकारापायी साऱ्या सर्वस्वाचा नाश होतो आणि प्रत्येकाजवळ विद्या असली म्हणून होत नाही. विनयशीलता फार महत्वाची आहे, कारण विद्या विनयेन शोभते आणि तोच विनयशीलता हा गुणधर्म आम्ही आपल्या चरणी रुजू केला आणि म्हणूनच तुमचा पवित्र आशीर्वाद आम्हाला मिळालाय. कृष्ण, आशीर्वाद मी तुला दिला खरा, पण काय रे, काय झालं? आजच्या दिनी दरबार येण्यासाठी तुला विलंब का? माझं नेहमीच काम. काय 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 केलं? फक्त भक्तीनी. तुम्हाला माहिती आहे त्यातली तर भक्तीनी माझ्या जास्त आहे. होय होय, हे मला माहित आहे, पण काय रे, एक दिवस तरी तुझ्या मनात असं कसं येत नाही, असं कसं येत नाही? नेमकं कशाबद्दल बोलतात तुम्ही? अरे जबाबदार व्यक्ती कोण? तुम्ही. अधिकारी व्यक्ती कोण? तुम्ही. मीच आहे की नाही? त्या जबाबदार माणसाला एक वेळ तरी विश्रांती द्यावी, हे लक्षात ठेवा. असं तुला वाटत? तुम्ही राजकर्ते आहात. राजकर्त्याला कधी विश्रांती नसते, तो सदैव कार्य तत्पर असायला हवाय. त्यामुळे विश्रांती घ्यायचा विषय सोडून द्या. राजकर्ता हा चौरस असावा लागतो हे मलाही माहित आहे, नक्की. पण क्षणभर तरी त्याला विश्रांती हवी की नको? विश्रांती तुम्हाला गरज आहे. अरे मी आजच्या दिनी ठरविलंय. काय? होय होय, म्हणजे माझं लग्न ठरविलं की
लग्न करायचं तुझं ठरविलं. काय ठरविला? मी ठरविलंय. नाही, एका वाक्यात काय ते स्पष्ट सांगा. आज जाणार म्हणजे जाणार. काय? हो हो दादा तुम्ही जाणार? होय, मी आज जाणारच आहे. काय रे, मी असे शब्द उच्चारतात. अरे तुझी मुद्रा मलिन का झाली, खाली का बघताय? नाही, बरोबर आहे. काय कुणा झालं? वैऱ्याचं सुद्धा असं होऊ नये. वैऱ्याचं? कुणा माझ्या शत्रूचं सुद्धा असं होऊ नये. आज द्वारकेचे राणे, या द्वारकेचे राज करते आपल्या सर्वांना सोडून निघून जाणार आहे. तुझा डोक्या ठिकाणावर आहे. तुम्हीच म्हणालात मी जाणार आहे. हो. अरे मला काय माहिती कुठं जाणार आहे? अरे दरबाराचा त्याग करून रेवती वहिनीच्या सदनी जाणवे. हे काय वेगळं सांगायला हवं. हे तुम्ही हसतोय. नेहमी- बरं ठीक आहे, तुम्ही रेवती वहिनीच्या महालात जाणार हा. आहात. एक काम करा, काय? तिथं गेल्यानंतर हा. वहिनीला वाकून नमस्कार करा. चल. तिला वाकून मी नमस्कार करू? पुन्हा तुमचा गैरसमज झाला. बोलण्यात माझी थोडीशी चूक झाली. वहिनीला माझा हा. वाकून नमस्कार सांगा. हा, म्हणजे तुझा नमस्कार तिला तुम्ही सांगायला. करू नका. ठीक आहे. काही हरकत नाही. कृष्ण, तुझ्यावर ही राजगादीची जबाबदारी देतोय. मी इथं येईस तर हे साऱ्यांचं तुला सांगायचंय. दादा जबाबदारी माझ्या माती देऊन रेवती वहिनीच्या महालात गेलेले. कसा उभा का बैस? देवा, आज राजगादीवर आपण. अर्थात मग दादा कुठे गेले? दादा गेले. हा, रडू नकोस. दादा गेले. चुप. रडतोस का त्याला? दादा गेले. अरे रेवती वहिनीच्या महालात. मग हे केव्हा सांगणार तू? माझा गैरसमज झाला ना. देवा, कसं काय चाललंय? तुझ्या अनेक आशीर्वादाने- दिवसांनी इथपर्यंत आला. बऱ्याच वर्षांनी इथपर्यंत आलोय. कुठं होता? देवा, कुठं होतं म्हणजे? त्रैलोक्यात माझे विश्वकार्य मला माहिती आहे. देवा, तू जर हा राजकारभार सांभाळतोय हो. तर विश्वास काय? म्हणजे विश्वास देवा, तुझे कित्येक भक्त भक्तीने आहेत. मग त्यांचं काय? आजच तू असं का म्हणतोय? याला कारण आहे देवा. कारण भक्त रक्षणाची ब्रिदावली आम्ही आमच्या कंठाशी धारण केलेली आहे. भक्तांचा सखा आणि पतिव्रतांचा पाठीराखा या थोर संज्ञेला आम्ही पात्र ठरलो असताना असे शब्द तुझ्या मुखात देवा, का? याला सुद्धा कारण काय आहे. कारण आहे? एक तुझी भक्ती बालपणापासून एकनिष्ठतेने भक्ती करते, पण आज ती आत्मविश्वासात होती. पण मी तिला वाचवली आणि मी तिला वचन दिले, तो परमेश्वर तुझा देव गोपाल कृष्ण तुझी इच्छा पूर्ण करी. मग देवा, माझ्या वचनाचं काय? काय म्हणाला आणि स्मार्थ? भक्ताचं श्रेय काय देणार आहेस तू? ध्यानी मनी स्वप्नी आशनी भोजनी शयनी चिंतनी नयनी भजनी आणि कीर्तनी एक ताल तल्लीनतेनं हा, कुणीतरी माझी सद्भक्ती माझा धावा करते. हो मनोमनी कृष्ण ती पुसते. हो. असं असताना तुझ्या जीवनात दुःख आणि यातना शिवाय कृष्ण प्राप्ती होणार नाही म्हणून स्वजीविताचा शेवट करण्याचा प्रयत्न सुद्धा ती करते. हो. कोणाच्या बाबतीत बोलतोय? कौंडिन्य पुढचा राजकर्ता राजा भीमक याची कन्या भीमकी. भीमकी? हा काय घडलंय तिच्या जीवनात? देवा, तिचा हा. कदाचित एक स्वार्थ आहे. तिला लग्न तुझ्याशी करायचंय, पण तिच्या बंधूनं तिचं जे लग्न ठरविलंय तिच्या मनाविरुद्ध, ते शिशुपालाबरोबर, आणि ते तिला मान्य नाही. आणि देवा, तू जर तिला वाचवली नाही तर कदाचित ती तुझी भक्ती आत्मनाशी करणार आहे. हे देवर्षी नारद, कलंक नाही का? हा माझ्या ब्रीदाला नक्कीच कलंक लागणार आहे. माझं ब्रीद याच्यापूर्वी कधीही कलंकित झालं नाही होय ना? आणि भविष्यात ते कधी मी होऊही देणार नाही. शाबास. शिवाय काय करणार? तू तिला शब्द दिलेला आहे. तुझा शब्द सत्य करणं हे सुद्धा माझंच कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर हा परमेश्वर पती म्हणून तिला तिच्या आयुष्यात हवाय. हो. मग ठीक आहे, तू दिलेला शब्द सत्य होण्यासाठी, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी, शिवाय या विश्वात चाललेलं पाप नष्ट करण्यासाठी या द्वारकेचा त्याग करून निघालोय. त्या माझ्या सर्व भक्तीपर्यंत